मित्रहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसरीचं आवाहन केलं आणि जनतेतून याला प्रचंड विरोध झाला. विरोधाबरोबरच त्यांच्या या आवाहनाची टिंगल सुद्धा करण्यात येऊ लागलेली आहे. ते नाही का, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काहीतरी थाळी वाजवायला सांगितलं, काही म्हणजे असं कुठं थाळ्या वाजवून कोरोना जातो का, गेला का, पण सांगितलं. हे थाळी वाजवण्याचा प्रकार आणखी काही काही ते लोक विसरलेले नाहीत. आणि आता त्यांनी काटकसरीचं जे आवाहन केलं आहे ते खरं तर बुमरॅंग ठरू लागलेलं आहे. राजकीय विरोध तर होतच आहे, पण भाजपाच्याच नेत्यांनी या आवाहनाला केराची टोपली दाखवलेली आहे. भाजपच्या नेत्यांचे शेकडो गाड्यांचे ताफे रस्त्यावरून धावत सुटलेले आहेत. मोदी सरकारच्या चुका झाकण्यासाठी जनतेला वेठीस कशासाठी धरता, काटकसरीची सुरुवात स्वतःपासून करा, असं प्रति आवाहन देखील केलं जाऊ लागलेलं आहे. राज ठाकरे यांनी हे बघा काही मुद्दे मांडून चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल सुद्धा विचारलेला आहे. थोडक्यात काय तर या प्रकरणात भाजपाची पुरती नाचक्की होत आहे. काँग्रेसनं तर भाजपाला पळती भुई थोडी करून टाकली आहे आणि मग हा हल्ला थोपवणं भाजपसाठी मोठं कठीण होऊन बसलेलं आहे. मग अशा वेळी काहीतरी खोटं करून बचाव करायचा प्रयत्न केला जातो. अहो, 12 वर्षापासून भाजप सत्तेत आहे, पण इंदिरा गांधी यांनी काय केलं, राजीव गांधी यांनी काय केलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं, एवढंच विचारलं जातं. 12 वर्षात आपण काय दिवे लावलेत हे मात्र अजिबात सांगितलं जात नाही. सांगणार तरी काय म्हणा, महागाई वाढवली, बेकारी वाढवली, सामान्य लोकांचं जगणं कठीण केलं, हे सांगणार तरी कसं. आता काटकसरीच्या मुद्द्यावर भाजपावर चोहोबाजूने हल्ला झाला आणि देशात सगळीकडं एक जुनी बातमी व्हायरल होऊ लागली. सोशल मीडियामध्ये द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्राचं कात्रण शेअर होत आहे, ज्यामध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये देशहितासाठी सोनं खरेदी करू नका असं आवाहन देशवासियांना केल्याची हेडलाईन दिसत आहे. म्हणजे इंदिरा गांधी यांनीही तेच केलेलं होतं हा दाखवण्याचा हा एक केविलवाडा प्रयत्न. द हिंदू या वर्तमानपत्राचं हे जुनं कात्रण दिसत असल्यामुळे लोकांचा विश्वास बसू लागला आणि मोदी समर्थक लोकांना पुन्हा एकदा फसविण्यामध्ये यशस्वी झाले असं वाटत असतानाच या अंधभक्तावर काँग्रेसनं जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसनं आधी या बातमीची फॅक्ट चेक केली, ही बातमी खरी खोटी याची तपासणी केली, पडताळणी केली. इंदिरा गांधी यांच्या नावानं व्हायरल होत असलेली ही पोस्ट देशभरातील मोदी समर्थकांनी आपल्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरून जोरदारपणे शेअर केली. यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. एकूणच हे सर्वजण एआयच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या बनवेगिरीला बळी पडले. पण आता या बनवेगिरीच्या मागचा उद्देश काय आहे, कोणी हा प्रकार तयार करून शेअर केला आहे, याची उत्सुकता तर आहे. परंतु आता काँग्रेसनं देखील अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केली. स्वतःची नाचक्की लपवण्यासाठी फेक न्यूज आणि वृत्तपत्राची बनावट कात्रणं छापण्याचा कारखानाच यांनी उघडलेला आहे. इंदिराजींनी सोनं खरेदीला बंदी घातली होती किंवा मनमोहन सिंगांनी इंधन रोखलं होतं, अशा बाळबोध आणि निर्लज्ज पुढे आता त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील.